पुण्याच्या जुन्नरमधील अनेक भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। अचानक आलेल्या या पावसामुळे द्राक्ष, कांदा आणि आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मावळमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेती आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय। नागरिकांनी गाराच्या पावसामध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी येत आहेत। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं वाहतुकीच्या मार्गात बदल केलाय। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। पुण्यातील सर्वाधिक गृहप्रकल्पांची नोंदणी झालेली आहे। तब्बल 12,815 गृहप्रकल्पांची नोंदणी झाली आहे। त्यापैकी 4,213 प्रकल्प पूर्ण झालेत। मुंबईमध्ये 5,934 प्रकल्पांची नोंदणी झालेली आहे। फक्त 1,665 प्रकल्प पूर्ण झालेत। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी 9 किलो गांजासह एका तडीपार गुंडाला अटक केली आहे। त्याच्याकडून 9 किलो 148 ग्रॅम गांजा जप्त केलाय। आरोपीविरोधात दिघी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। पुण्याच्या देहू रोड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी अरविंद कटारिया यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या राजा पिल्ले याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कटारिया यांच्या कुंदन कापड दुकानावर सण उत्सवाचे वर्गणी मागण्यासाठी त्यांना दमदाटी करून पैसे उकळताना झालेल्या वादातून कटारिया यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड संताप होता। त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि धिंड काढली आहे।